नमस्कार, विजया क्रिएशन्समध्ये आज आपण मस्त चमचमीत फिश करी आणि मस्त चवीचा वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट तयार होणारा फिश फ्राय करणार आहोत। इथे मी 1 किलो पापलेट मासा घेतलाय। याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही तुमच्या आवडीचा मासा घेऊ शकता। हे माशाचे पीसेस आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। फिश घेताना ताजे असणे महत्त्वाचे आहे, म्हणजे ती चव त्याला येते। आता आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया। पहिल्यांदा यामध्ये आपल्याला भरपूर लिंबाचा रस घालायचा आहे। इथे मी 1 लिंबाचा रस पिळून घेतला आहे। तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर 1 चमचाभर कोकमाचा अगळ वापरू शकता। माशांना सुरुवातीला लिंबाचा रस लावून ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण लिंबाचा रस लावल्यामुळे माशाचा ओशाळपणा पण निघून जातो आणि त्याचा वास पण कमी होतो। त्यानंतर इथं मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचं वाटण करून घेणार आहे। यातलं अर्धं वाटण फिश मॅरिनेशनसाठी वापरायचं व अर्धं वाटण करीसाठी ठेवायचं। आता या लिंबू पिळलेल्या पीसेसवरती 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि 2 चमचे मालवणी मसाला घालायचा। मी इथे हा मालवणी मसाला वापरला आहे। तसेच यामध्ये आता आपण 2 चमचे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचे जे वाटण तयार केलं आहे ते घालून घेऊया। आता या सर्व मसाल्यांचं मिश्रण या पीसेसना लावून चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपले सर्व मासे मसाला लावून तयार आहेत। आता आपल्याला हे अर्धा ते 1 तास मुरवत ठेवायचं आहे। इथे मी थोडी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत। ती फ्राय करून शेवटी गार्निशिंगसाठी वापरणार आहे। आता तासाभरानंतर हे फिश चांगले मॅरिनेट झालेले आहेत। बघू शकता किती छान रंग आलेला आहे। आता यातील डोक्याचा व शेपटीचा भाग आपण बाजूला काढून घेऊया। हा भाग आपण करीसाठी वापरणार आहोत। हे डोक्याचे व शेपटीचा भाग आपण आधी फ्राय करून घेणार आहोत, मग करीमध्ये वापरणार आहे। चला आता प्रथम कढीपत्ता फ्राय करून बाजूला ठेवूया गार्निशिंगसाठी। यानंतर मॅरिनेट झालेले माशांचे पीसेस जे आपण करीसाठी वापरणार आहोत ते फ्राय करून घेऊया। फ्राय करताना 2 मिनिटं झाकण लावून त्यानंतर उलटून 2 मिनिटं फ्राय करून घेऊया। यानंतर जे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरीचं अर्धं वाटण राहिलेलं आहे, जे आपण करीसाठी ठेवलं होतं, त्यामध्ये खोबरं घालून घेऊया। तसेच यामध्ये 1 कांदाही घालूया आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया। इथे मी हे सर्व मिश्रण कच्चं वापरलं आहे, जे मी नंतर तेलात चांगलं तेल सुटूपर्यंत भाजणार आहे। हे सर्व वाटण आपण भाजूनही वापरू शकतो। आता जे राहिलेले फिश आहेत त्याला आपण फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथे मी बारीक रवा, मालवणी मसाला, मीठ व थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे। हे सर्व आपण चांगलं एकत्र करून घेऊया। मिश्रण आपण फिशवरती कोटिंगसाठी वापरणार आहोत। आता एक पीस घेऊन त्याला असं पूर्णपणे कोटिंग करून घ्यायचं व तेलात फ्राय करायला सोडायचं। 2 मिनिटं झाकून ठेवायचं। 2 मिनिटं झाली आहेत। आता याला आपण पलटून घ्यायचं व दुसऱ्या बाजूनं झाकण न लावता फ्राय करून घ्यायचं। फिशला
असा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे फिश फ्राय होतात तोपर्यंत आपण करीची तयारी करूया. करीसाठी आपण हे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण वापरणार आहोत. तसेच कोरड्या मसाल्यामध्ये मालवणी मसाला, घरचा कांदा लसूण मसाला, करीला रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. तसेच करीसाठी आपल्याला लागणार आहे एक नारळाचं दूध. नारळाचं दूध तुम्ही एका नारळापासून घरीही बनवू शकता किंवा अशा प्रकारे रेडीमेड कोकोनट मिल्क वापरू शकता. आता आपण करी तयार करूया. तेलामध्ये हे वाटलेला मसाला घालूया. आपण हे वाटण तेलामध्ये चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे. आपण इथे वाटणातील सगळं साहित्य कच्चं वापरलं आहे, त्यामुळं चांगलं 6 ते 7 मिनटं मंद आचेवर परतून घेऊया. थोडा वेळ यावर झाकण ठेवू. तोपर्यंत आपले हे मासे तळून झालेले आहेत, ते काढून घेऊया. हे मासे असे गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत तळायचे. बघू शकता याला किती छान रंग आलेला आहे. खूपच छान असे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे मासे आपले तयार झालेले आहेत. आता पुन्हा राहिलेले माशाचे तुकडे पॅनमध्ये सोडूया. इकडे आपला करीचा मसाला चांगला भाजला जातोय. यात आता आपल्याला हे कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत व पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपण थोडं वाटणाचं पाणीही घालून घेऊया, म्हणजे मसाला तळायला लागणार नाही. मसाला चांगला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये अजून थोडं पाणी घालूया. आता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. यावरती झाकण ठेवून एक वाफ काढूया, म्हणजे या मसाल्याला चांगलं तेल सुटेल. बघा आता या मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. याला आपण मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं, म्हणजे तळायला लागणार नाही. या मसाल्याला आपण जेवढं चांगलं शिजवून घेऊ तेवढी करीला टेस्ट छान येते. बघू शकता तुम्ही आपल्या करीच्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण मसाल्याचं पाणी घालून घेऊया. त्यानंतर आपल्याला जेवढी करी हवी आहे तेवढं यामध्ये गरम पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर करीला 2 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची. आपली करी आता चांगली उकळलेली आहे. यात आपण अर्धा चमचा मीठ घालूया व गॅसची फ्लेम कमी करूया. आता शेवटी यामध्ये हे नारळाचं दूध घालूया. नारळाच्या दुधामुळे या करीला छान थिकनेस येतो व चवही छान लागते. तसेच करी छान दाटसर तयार होते. बघू शकता आपल्या करीला रंग किती छान आलेला आहे. आता या करीला उकळी आली की यामध्ये आपण जे करीसाठी माशाच्या डोक्याचे व शेपटीचे भाग तळलेले होते ते यामध्ये सोडायचे व 1 मिनिट उकळी येऊन द्यायची. आता गॅस बंद करायचा व वरून कोथिंबीर घालायची. या स्टेजला तुम्ही आमसुलाचे 2-3 तुकडेही करीमध्ये घालू शकता. तर अशा प्रकारे आपली फिश करी आणि फ्राय दोन्हीही तयार झाले आहेत. गरमागरम भातासोबत ही फिश थाळी सर्व करूया. तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा
आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.